हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल एडवेंचर माइल्स विथ निक। तो जो मेरे फ्रेंड्स हैं उनका इंट्रोडक्शन तो आपको लास्ट वीडियो में दिया ही था मैंने, तो आप इनमें सबको पहचानती होंगे। तो मैं आपको एक बात बताना चाहूँगा, जो हमारी लास्ट जर्नी थी उसमें बहुत लोगों के कमेंट आए थे कि जो वीडियो हमारी रहती है वो हिंदी में रहती है, तो उन्होंने कमेंट किया था कि मराठी में बनाए। तो हमने सोचा ठीक है, ट्राई करते हैं। तो ये जो जर्नी हमारी रहने वाली है वो रहेगी मराठी में, तो वीडियो में बने रहिए और मजा उठाए। वेळ वाया न घालविता थेट पोहोचलो आम्ही वरझडीच्या रस्त्याने। तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहोत जगदंबा मंदिरमध्ये, जे वरझडीमध्ये आहे। आता बाहेर न थांबता मंदिराच्या आतमध्ये चलू आणि जगदंबा मातेचे दर्शन करू। मंदिराच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला बघायला मिळेल हवनकुंड, जिथे पूजा वगैरे केली जातात। आज आम्हाला जगदंबा मातांचे अतिशय दिव्य दर्शन झाले। मंदिरात पाऊल टाकताच वातावरणात एक अद्भुत शांतता आणि भक्तीची अनुभूती मिळाली। दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी माता जगदंबेचा आशीर्वाद मनोभावे स्वीकारला आणि मंदिराच्या परिसरात निवांत फिरत त्या पवित्र स्थळाची शांतता, सौंदर्य आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली। मंदिराच्या आत मी एक नगाडा बघितला, जो हाताने नव्हे तर इलेक्ट्रिक मोटरद्वारे वाजविला जातो, परंतु आता तो काहीसा बंद पडला आहे असे दिसत होते, कारण त्याची हालचाल पूर्णपणे थांबलेली वाटत होती। दर्शन करून बाहेर येताच परिसरात एक पाण्याचा कुंड नजरेस पडला आणि त्यात शांतपणे पोहत असलेली मासोळी पण दिसली। हे सगळं पाहून मन प्रसन्न झालं। तर चला आता पुढचा प्रवास सुरू करूया। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत बुडकेश्वर देवस्थानात। चला तर मग सुंदर दर्शन घेऊया आणि मंदिराच्या परिसराची सैर करूया। मंदिरात येताच एकदम पॉझिटिव्ह वाइब्स मिळाल्या। दर्शन करताना तर लिटरली खूप हलकं वाटलं आणि इथल्या शांततेने मन मोकळे झाले। दर्शन शांतपणे पूर्ण झाले। आता चला बाहेरील रम्य परिसरात एक फेरी मारूया। मंदिराच्या समोर आपल्याला एक छोटी नदी दिसून राहिली आहे, तुम्ही बघू शकता, ज्यात पाणीचा साठा पण भरपूर आहे आणि
त्याच्याच बाजूला मंदिराच्या समोर लगेच तिथे एक पाण्याचा कुंड आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आता इथून निघूया आणि कायर रोडनी असलेल्या बोडकेश्वर डॅमकडे जाऊया. डॅमच्या जवळच पोहोचता निघालो पायदळ, पण रस्ता बघून माझे मित्र थांबून गेले. पण मी ठरविले की इतक्या जवळ आलो आहो तर न बघता तर परत नाही जाणार, आणि माझ्या मागे ते सगळे येतील इतकं तर नक्की सांगू शकते मी. तर मी एकट्याच समोर निघून गेलो. डॅम साईजमध्ये तर छोटा आहे, पण वाहतं पाणी बघून तर खूप छान वाटत आहे आणि खूप सुंदर दिसून राहिलं आहे. आता सगळे मित्र माझे येतील मागून आणि ते पण बघतील, मग म्हणणार इथे फोटोशूट झाल्याशिवाय तर कोणी परत जाणार नाही. डॅमवरचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ घेऊन आम्ही निघालो भवानी माता मंदिराच्या दिशेने, जे इजासन गोडगावमधील शांत आणि पावन ठिकाण आहे. पण प्रवासाची खरी कहाणी तर रस्त्यावर उतरताच सुरू झाली. रस्त्याची हालत पाहून कळालं की फारसा साधा मार्ग नाही हा. त्यामुळे आमच्या प्रवासाचा वेग जरा कमी झाला. पण काय सांगू, त्याच रस्त्यामुळे प्रवास आणखीच रोमांचक वाटू लागला. जणू निसर्गच सांगत होता, भवानी मातेकडे जाण्याचा मार्ग सोपा नसतो, पण अनुभव नक्कीच खास होता. तर मित्रांनो, रस्त्याच्या अडथळ्यांना पार करत फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत भवानी माता देवस्थान इजासन गोडगावमध्ये. तर चला आता बाहेर न थांबता मंदिराच्या आत जाऊ. मंदिराच्या दिशेने जाताना पूजा साहित्याने भरलेली दुकाने आणि छोट्या मुलांसाठी ठेवलेली रंगीबेरंगी खेळणी इतकी सुंदर दिसत होती की त्या रस्त्याला एक छोट्या जत्रेचे रूप आलं आहे. मंदिराच्या निवांत सुंदर परिसरात पाऊल ठेवताच एक अद्भुत शांतता मनाला स्पर्शून गेली. जणू मातेच्या कृपेचीच एक वेगळी छाया माझ्या भोवती दरवळत होती. त्या वातावरणात प्रत्येक क्षण खास आणि अनुभवण्यासारखा वाटत होता. दर्शन सुरेखरित्या पार पडलं आणि जगदंबा मातेचा आशीर्वाद मनापासून घेऊन मी मंदिराच्या परिसराकडे निघालो. मंदिराच्या परिसरात फिरत असताना मला एक व्यक्ती संबळ वाद्य वाजवताना दिसले. त्यांना काही देणगी देऊन माझ्यासाठी काही वाजवायला म्हटलं. तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच संपत आहे. तर आमचा प्रवास कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आमचा जो प्रवास होत आहे तो तुम्हाला माहिती पडेल. आणि भेटूया नवीन प्रवासामध्ये.